मित्रांनो, माझं तर लहानपणापासून स्वप्न होतं की भाई नोकरी तर मी करणार नाही, त्यासाठी माझा जन्मच नाही झालाय भाई. मला करायचं स्वतःच्या जीवावर छोटासा का होईना पण बिझनेस. तर मित्रांनो, त्यासाठीच आपण काही सामान आणायला चाललोय मुंबईला. तर चला या तुम्हाला पण दाखवतो दिवसाभरात मी काय काय केलंय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आपण सकाळ सकाळ भाई आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करून म्हणजे आपल्या झोपेचा त्याग करून आपण चाललोय भाई मुंबईला काही सामान आणायला आपल्या बिझनेस रिलेटेड. मग काय बघा, सकाळ सकाळ कसला भारी वाटतो भाई. सकाळ कधी बघितलीच नाही भाई, लास्ट आठवत नाही भाई कधी सकाळ बघितले भाई. कारण का रोजचा उठणं आपला 10-11 वाजता. मग काय स्टेशनला पोहोचलो आणि पहिले काढलं तिकीट भाई. आता पोरगा सुधारलाय भाई, तिकीट विकेट काढतो भाई. कारण का देव धर्माला लागलो ना भाई, पाप पुण्याचा हिशोब ठेवतो ना भाई, म्हणून आता तिकीट वगैरे काढतो भाई. मग काय ट्रेनची वाट बघतो, ट्रेन पण आली आणि बसलो ट्रेन मध्ये भाई. आणि ट्रेन मध्ये बसल्या बसल्या लागले आपल्याला झोप. रसायनीला पोहोचल्यानंतर आपले डोळे उघडले. मग कॅमेरा चालू केला आणि ब्लॉग कंटिन्यू केला. थोड्या वेळाने आपण पोहोचलो पनवेलला. बघा गर्दी बघा भाई, अफाट. म्हणून मला नोकरी नाही करायची. या गर्दीत कोण मराल भाई. ये बड़ी अच्छी बात कही आप. मग काय भूक लागली होती म्हणून गेलो मेंदू वडे खायला भाई स्टेशनच्या बाहेर. परत तिथनं अजून तिकीट घातलं. सारखं तिकीट का दाखवते भाई, कारण का पोरगा सुधारलाय हो आता भाई पब्लिक. मग बसलो लोकलला. अफाट गर्दी तिथं, पण अफाट गर्दी हो मित्रांनो. हा बघा फायनली गर्दी थोडी थोडी कमी झाली. आपला आला स्टेशन वाशी स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर उतरलो वाशी स्टेशनला. हा बघा वाशीला पोहोचलो आणि बघते तर आपला थोडाफार अंदाज चुकलेला. मग काय आपल्याला डबलने उलटा राहून आपल्या खर्च जायचा होता तुरब्याला आणि आपण उतरलो वाशीला. त्यात आपण आज आलतो सोलो, म्हणजे एकटा आलतो सामान आणायला भाई. बिझनेस मध्ये उतरलोय खरा, पण आता इथून पुढे मेहनत खूप आहे भाई. हे तर मला 100% माहिती आहे भाई, कारण का आल्यालाच पहिली नसकांडी झाली. फायनली आपल्या शॉप जवळ जिथं आपल्या सामग्री येते तिथे बघा. इथं आपल्या सामग्री घ्यायचे काही. थोडंफार प्रॅक्टिससाठी थोडंफार सामान घ्यायचंय. ते घेतलं, पैसे दिले भाई त्यांना आणि चाललो घराच्या दिशेने भाई. खांद्यावर घेतला सामान. बोल भाई लाज लज्जा सोडू भाई, धंद्यात उतरायचं तर लाज लज्जा सोडावा लागेल भाई. रिक्षा भेटत नव्हती, रिक्षात बसलो आणि स्टेशनला गेलो. सगळे पब्लिक माझ्याकडे बघते, एवढा नटून पोरगा आलाय पण असा खांद्यावर बॉक्स पीस घेऊन. भाई बोलो खड्ड्यात गेली भाई. 4 लोकांना आपण फाट्यावर कधीपासून मारत आलोय, मग ह्यात का नाही मारायचं. मग त्यांना मारलं फाट्यावर आणि बसलो भाई ट्रेन मध्ये बसलो आणि फायनली पोहोचलो आपल्या पनवेल स्टेशनला. मग काय आपला 12:30 पर्यंत काम झाला होता भाई. बघा फुल भाई दमलेलो भाई. मग काय बोला टाइमपाससाठी काहीतरी खायला घेतला आणि गेलो दादाच्या रूमवर आणि आपला पार्सल ठेवला इथं भाई. नंतर मागवली बिर्याणी. मग काय बिर्याणी वगैरे खाल्ली, झोपलो वगैरे आणि संध्याकाळी मग निघलो गाडी घेऊन वडाळा लेकला जायला भाई. तिथे जरा आपल्या एक शॉपला व्हिजिट करायचं होतं. त्या शॉपला तुम्हाला दाखवतोच पुढे. वडाळा लेकला पोहोचलो भाई. शॉप ओपन व्हायला जरा टाइम होतो. जरासा वडाळा लेकला बसलो भाई. सगळीकडे कपल भाई. बघून परत रडायला आला भाई. कसा व्हायचा भाई आमचा. नंतर पोहोचलो त्या शॉपवर जिथं आपण आज व्हिजिट करणार होतो. बघ चॉकलेट बाउलचा शॉप आहे, वडाळा लेकच्या इथे आहे भाई. हेवन इन बाईट शॉपचं नाव आहे आणि ह्या शॉपच्या ओनर. तुम्ही पण मित्रांनो चॉकलेट लवर असाल तर भाई या शॉपला नक्कीच व्हिजिट करा. आणि इथं चीज केक सुद्धा भेटतात वडाळा लेक जवळ, नक्की जा. काय फायनली पार्सल वगैरे घेतला आणि चाललो आपल्या नागोडण्याच्या दिशेने. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.